बघा कोटेक्स मध्ये कसं डिपॉझिट करायचं, कसा ट्रेड प्लेस करायचा, कोणती टाइम फ्रेम वापरायची, सगळं काय तुम्हाला सांगतो. पण या बायनरी ट्रेडिंग मध्ये येण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेडिंग इतकी रिस्की आहे, एका दिवसामध्ये बँक अकाउंट खाली होतात. त्याच्यामुळं करताना नेहमी विचार करून करा. सुरुवातीला डेमो मध्येच करा. अजून एकदा सांगतो, नाहीतर असं व्हायचं की मी सांगितलं तुम्ही रिअल मध्ये जाऊन पैसे टाकायला. मी का सांगतो तुम्हाला, एक दीड 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी ज्यावेळेस बायनरी मध्ये आलो होतो ना सुरुवातीला, त्याच्यामध्ये मी चांगला लाख सव्वा लाख रुपये प्रॉफिट केला होता. माझा जे ट्रेडिंग सेटअप आहे का नाही सगळा बनवलेला, ती बायनरीतनंच बनलेला आहे. खरं सांगतो तुम्हाला, मला बायनरीच्या सुरुवातीच्या काळामध्ये एक बग सापडला होता. मी तेवढ्यात प्रॉफिट करून घेतला. त्यानंतर मला ट्रेडिंग मध्ये काही जमलं पण नाही. ह्या प्रेडिक्शन माझं कधी बरोबर पण आलं नाही. पण मग मी तुम्हाला काय सजेस्ट करायला लागलोय, तर तुमच्यातले बरीच लोक असे आहेत की बाबा ज्यांचं बघा काय होतं की मार्केट तुमच्या डायरेक्शन मध्ये जातं, एक 3-4 कॅन्डल डायरेक्शन मध्ये जातं, आणि त्यानंतर मार्केट रिव्हर्स होतं. मग आपण तेवढ्या 3-4 कॅन्डल इथं प्रेडिक्ट करायचे आणि त्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट होऊ शकतो. तर ही गोष्ट तुम्ही डेमो मध्ये ट्राय करा अगोदर, ठीक आहे. तर सरळ सरळ प्लॅटफॉर्मवरती आलो आहे बघा. इथं प्लॅटफॉर्मवरती आल्या डिपॉझिट दाखवतोच तुम्हाला. बघा इथं पेअर कशा ऍड करायचे ते बघा. रिटर्न किती, 93% रिटर्न आहे. म्हणजे 93% रिटर्न ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, 100 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला त्याला 93 रुपयाचा रिटर्न मिळणार आहे एका मिनिटाच्या आत, जर तुमचं प्रेडिक्शन बरोबर आलं तर. आणि प्रेडिक्शन चुकलं तर तुमचं 100 रुपयाचा लॉस होणार आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. व्हेरीफाय कसं करायचं सगळं दाखवलं आहे. ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ज्याला करायचं आहे त्यांनी करा, डेमो मध्ये करा, ठीक आहे. बाकी कुठं सुद्धा जायचं नाही. तर पहिल्या डिपॉझिटला 30% बोनस म्हणते. म्हणजे जसं की आपण 2000 डिपॉझिट केलं तर त्याच्यावर 30% आपला बोनस मिळणार आहे. तर चला तुम्हाला वेस्टिंग टाइम, चला डिपॉझिट वरती आपण बघायचं. डिपॉझिटचं सेक्शन आहे, डिपॉझिट वरती क्लिक करा. डिपॉझिट वर क्लिक केलं बघा, इथं लय लागलं पुढे आहे. तिथे पण बायनान्स पे हे 100 पेमेंट मेथड. आपलं काय सुरू करायचं, सरळ सरळ युपीआय वरती या. युपीआय वरती क्लिक करतो. इथं बघा बोनस पण भेटतो बघा. 4500 डिपॉझिट केलं की 20% बोनस भेटतोय. पण मला करणार मी फक्त 2000 रुपयाचं डिपॉझिट 2000 टाकतो इथं बघा. 2000 टाकल्यानंतर इथं काय काय येतंय, नाव टाका म्हणते, फर्स्ट नेम लास्ट नेम दिसतंय, युपीआय नंबर मी टाकतो, मोबाईल नंबर टाकतो, आधार कार्ड टाकतो आणि डिपॉझिट वरती क्लिक करतो. आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसेस दाखवतो. बरं इथं सगळी इन्फॉर्मेशन भरलेली बरं का. आता डिपॉझिट वरती क्लिक करतो बघा. डिपॉझिट वरती क्लिक केल्यानंतर इथं काय काय आपलं बघायचं, QR कोड दिला स्कॅन करायला आणि ह्याला पेमेंट करायचं आहे आणि UTR नंबर टाकायचा. आता मी काय करतो, ह्या मोबाईलवरून पेमेंट करतो आणि UTR नंबर टाकतो आणि मग नंतर व्हिडिओ रिझ्यूम करतो. बघा इथं UTR टाकलेला मी आता आणि सबमिट वरती क्लिक करतो. काय म्हणते, ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग म्हणते, प्लीज वेट. 28 सेकंड आपल्याला दम धरायला आहे. इथं बघा काय म्हणते, 2000 रुपये तुमच्या अकाउंटला टाकले आहेत, खुशी. ओके क्लोज म्हणायचं. लाईव्ह अकाउंट आपलं 2000 रुपये दावा लागले बरं का. आता तुम्हाला ट्रेड कसं प्लेस करायचा, टायमिंग बेमिंग सगळं गोष्ट एका कुच्च्यामध्ये दाखवतो. आता इथं इंटरफेसवर आल्यानंतर इथं अधिकवरनं तुम्ही इथं बघा ह्या पेअर ऍड करू शकताय, बरोबर आहे का. आणि इथं बघा टाइम दिसतोय तुम्हाला, काय म्हणतोय 18:36. 18:36 ला काय आहे का, अजून 18:36 आहे बघा. म्हणजे टाइम फ्रेम कॅन्डल किती मिनिटाची, तर हवायची 1 मिनिटाची. कॅन्डल कशी बदलायची हवा इथं 2 मिनिटाची करायला येते, नंतर 5 सेकंदाची करायला येते. आपल्याला पाहिजे ती कॅन्डल इथं करायला येते तुम्हाला. आपण मी कुठे ठेवणार आहे, 1 मिनिट टाइम फ्रेम ठेवणार आहे. अंदाजी ट्रेड टाकणार आहे. खरं सांगतो तुम्हाला, मला काय ह्यातला अनालायसिस जमत नाही. ह्याच्या आधी करून बघितलेलं आहे. तुम्हाला एखाद्याला जमत असेल तर करून बघा भावानो. मी म्हणतो जातंय काय तुमचं करायला. 2-3 ट्रेड प्लेस करू आपण. किती न करू, 100 न करू का 70 न करू, 17 करावं. कशाला लय रिस्क घ्यायचे, येत नाही जात नाही काय पण काम आहे, उगाच मजा करण्यात काय अर्थ नाही. पण तुम्हाला दाखवतो मी कसं करते. तुम्ही डेमोत करा. मी आता रिअल मध्ये प्लेस करणार आहे. काय होईल ते देगा काय जातं, 100-200 रुपये जातील फक्त, आपलं जास्त काय होणार आहे. आणि बघा थांबा, अनालायसिस नाही करत मी तुम्हाला, सांगायचं काय हो. टाइम दिसतंय का इथं, टाइमच्या इथं या स्विच टाइम दिसतंय का, स्विच टाइम. इथं जर ही स्विच टाइम केला तुम्ही तर इथं काय म्हणतं 1 मिनिटानं. म्हणजे काय माहितीये का, आता जर ट्रेड प्लेस केला तर ही ट्रेड करेक्ट 1 मिनिटानं क्लोज होणार तुमचा. आणि समजा अजून स्विच करून इथं 18:30 असं दाखवायला लागलं तर ह्याचा अर्थ काय असतो, ही कॅन्डल संपल्यानंतर बघा ही नेक्स्ट कॅन्डल पडली का, ह्या कॅन्डलच्या जर 30 सेकंदाच्या आधी तुम्ही ट्रेड प्लेस केला, ऐका नेट, म्हणजे आता ही कॅन्डल पडलेली आहे बरोबर आहे ना, की दाखवतोय 54-53. 30 सेकंद कंप्लीट व्हायच्या अगोदर जर ट्रेड प्लेस केला तर तो ट्रेड आपला ह्या कॅन्डल सोबत एक्झिट होणार. एकदम एवढं सिंपल आहे. आणि तुम्ही जर 30 सेकंदानंतर ट्रेड प्लेस केला तर तो नेक्स्ट कॅन्डल सोबत एक्झिट होणार. त्यामुळे जर तुम्हाला त्याच कॅन्डलला प्रेडिक्ट करायचं असेल तर पहिल्या 30 सेकंद आधी इथं ट्रेड टाकायचा असतो, ठीक आहे. आता मी अंदाजे तुम्हाला 1-2 ट्रेड प्लेस करून दाखवतो, कसं ट्रेड संपते, कसं लॉस होतो, कसा प्रॉफिट होतो, काय होईल ते होईल. अंदाजे कुठचा आपण देऊया मार्केटला. चांगली पेअर बघतो आता काय होईल. आता इथं बघा ही जी चाललेलं आहे का नाही, तर 52 सेकंद 53 सेकंद दाखवतंय. 18-19 म्हणजे ह्या कॅन्डल सोबत 30 सेकंद आधी जर ट्रेड टाकला तर ती ट्रेड ह्या कॅन्डल सोबत संपणार. आता मी इथं बाय डायरेक्शनला ट्रेड टाकतो बघा. इथे ट्रेड प्लेस केला मी बाय डायरेक्शनला. आता इथं बाय पडलेला आहे आपला 70 रुपयाचा बाय केलेला आहे. ही जर ट्रेड विन झाला तर आपल्याला टोटल 128 रुपये मिळणार आहे बरं का. बघा आता 30 सेकंद आधी ट्रेड टाकलाय, त्यामुळे ही जी ट्रेड आहे आपला ती ह्या कॅन्डल सोबत संपणार. आणि जर आपलं चुकला ट्रेड, म्हणजे जर ही कॅन्डल रेड मध्ये क्लोज झाली तर आपला इथं लॉस होणार. तर बघूया आपण काय होतंय.
अजून एक 2 ट्रेड प्लेस करून दाखवतो तुम्हाला. मज्जा मज्जा हो, ही काय अनालिसिस येत नाही. आता माझं काय म्हणणं आहे, याचं मार्केट चाललेलं वर एक रेड कॅन्डल आलेले आहे. आता एकाच रेड कॅन्डलमध्ये एवढा स्ट्रॉंग मूव काय ही होणार नाही, म्हणून आपलं थोडंफार टाकलाय बाय. आणि माझा एक जुना बग होता कोटेक्स मध्ये, ते तर मी थोडाफार केलता प्रॉफिट बाबा, पुन्हा लॉस व्हायला लागला, मग बंदच करून टाकली ट्रेडिंग. काय जमले नाही आपल्याला. 5 4 3 2 1 जिंकतं काय अंदाजे, काय अंदाजे जिंकत असतं हो का. लॉस झालेला. आता अजून एक बाय डायरेक्शन ट्रेड घेतो हो का. अजून एकदा बाय डायरेक्शन ट्रेड टाकलेला मी तर पहिला लॉस झाला बघा. असं लॉस होत की जमत नाही प्रिडिक्शन, त्याच्यामुळे कसं रिस्क घेत नाही मी. इकडे तिकडे जमतंय तिकडे करायचं आपण. तुम्हाला जमत असलं तर डेमोत बघा, मी आपलं मज्जा मज्जा तुम्हाला करून दाखवतो इथं काय होतंय कसं काय होतंय. आता ही बघा, ती कॅन्डल सोबत ट्रेड संपला. आता ही पण ट्रेड आपण पहिल्या 30 सेकंद अगोदर टाकलाय, त्यामुळे ही ट्रेड सुद्धा ह्या कॅन्डल सोबत संपलेला पाहिजे. तर बघूया काय होतं आपण. आता बघा 30 सेकंद राहिलेत, 29. अजून काय तुम्हाला इथं फीचर आहे का दाखवतो तुम्हाला. हो का, इकडे सिग्नल बिग्नल येत होतं. असल्या सिग्नल बिग्नलचे काय नाही लागायचं नाही कुठं सुद्धा, काय होत नसतं ह्यानं. आणि अजून काय आहे हो का, इथं दाखवतंय कोणी किती छापलं, कोणी काय केलं हे दिसतंय का, हे दाखवतंय. ह्यांच्या नादी लागायचं नाही. दुसरी काय सांगितली मी गोष्ट, तर कुठल्या टेलिग्राम सिग्नलच्या जर नादी लागला भावानो, मी तुम्हाला लिहून देतो 5 ते 10 हजार रुपये तुमचा लॉस फिक्स होणार. कुठल्या व्हीआयपी चॅनलच्या कुठल्याच मोठ्या युट्यूबरच्या नाद लागू नका. हो काही ट्रेड जिंकलेला आहे आपला आणि आपला प्रॉफिट झालेला आहे बघा. 70 लाख 70 प्रॉफिट झालेला आहे. आणि इथं बॅलन्स काय रिफ्रेश होईना. 140 रुपये माझं पैसे कुठे गेलं, रिफ्रेश करतो थांबा. हा हे बघा आलेला आहे 1988 रुपये आपलं इथं दाखवायला लागलेलं आहे. म्हणून सांगतो कुठल्या व्हीआयपी स्वतःला काय जमलं डेमो तर बघा. ह्या जर व्हीआयपी चॅनलच्या नादी लागला लॉस फिक्स आहे. आताच लिहून देतो, कुठल्याही व्हीआयपी चॅनलला जाऊ नका. मी सगळ्या ठिकाणी बायनरी मध्ये जाऊन आलेलो आहे. जर असता एखादा शाना तर तुम्हाला ते रेफर केलं असतं, पण एक सुद्धा माणूस शाना नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला तिथं कुठं सुद्धा जाण्याची गरज नाही भावांनो. बरं अजून एखादा ट्रेड प्लेस करू. असं अजून एखादा म्हणत म्हणत मला चांगलं माहिती आहे मी सगळे पैसे उडवून टाकले इथं, कारण इथं आलं का नाही अशा अंगात मस्ती येते का नाही तुम्हाला सांगतो. बायनरीला आलं कचा 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 एक जिंकला की लय हुरूप येतो आणि आपण कसं बी ट्रेड प्लेस करायला लागतो. त्याच्यामुळं मी 2 ठिकाणावरती ठेवून काम करा बायनरीमध्ये, नाहीतर अकाउंट बॅलन्स खाली होईल. मला माझ्यावर एवढा कॉन्फिडन्स आहे की ही 2000 रुपये आता दिसतं ते फक्त 5 मिनिटात ही 0 होऊन जातील. ठीक आहे, तर तुम्ही तुमचं डोकं लावा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी वाटलं सर आता मी बरं चला विड्रॉल हातासारखं टाकून बघू आपण. फोन ये लागला हो, फोन ये लागला. 1 मिनिट पॉज करतो. बरं चला लागल्या हात तुम्हाला विड्रॉल पण करून टाकून दाखवतो. आता बघा इथं विड्रॉल दिसतात 12 रुपयाचा लॉस झाला किरकोळ लॉस. तुम्हाला फक्त मला दाखवायचं होतं बाय अँड सेल करून. अजून एखादा दाखवू 70 रुपये प्रॉफिट लॉस करून काहीतरी. बरं चला अजून एक ट्रेड टाकून मग विड्रॉल टाकून दाखवतो तुम्हाला. तर इथं मला वाटतंय बाय डायरेक्शनला जाईल, तर बायचा एक ट्रेड टाकलेला आहे आपण इथं. बघूया ट्रेडचं काय होतंय. थोडं नेटवर्कमुळे वर लागला काय हरकत नाही, काय फरक पडत नाही. 70 रुपये काय असतंय, लॉस झाला तर झाला, प्रॉफिट झाला तर झाला. तुम्ही म्हणत 12 रुपये अवघा एवढं लॉस करून दाखवतो आम्हाला, तर जमतच नाही भावना. ज्या गोष्टी जमत नाही तर दाखवणार पण नाही तुम्हाला मी कधी. आणि तुम्हाला पण सांगितलं जेन्युइन गोष्टीकडे फोकस करा, शिका. जमतंय का बघा, नसलं तर सोडून द्या. डेमोतूनच रिअल मध्ये आला तर कमीत कमी 5-5 हजार लॉस करणार आहे तुम्हाला. अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून अकाउंट ओपन करून घेऊ शकता तुम्ही. आता 30 सेकंद आहे, वाट बघू पटापटा. ही काय 30 सेकंद आधी ट्रेड टाकला, त्याच्यामुळे ही ट्रेड ह्या कॅन्डल सोबत क्लोज झाला पाहिजे. तर ठीक आहे, काय हरकत नाही. 12 रुपये जागी आपला टोटल 100 रुपयाचा लॉस झालेला आहे. आता विड्रॉल कसं टाकायचं तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं आहे विड्रॉलचा ऑप्शन आहे. विड्रॉलवरती जावा. इथं काय म्हणते बघा नेट बँकिंगचा ऑप्शन आहे. काय टेन्शन घ्यायचं काय काम नाही. तर नेट बँकिंग आहे. मी माझी डिटेल्स भरतो लवकर इथं. तर बघा अकाउंट डिटेल भरलेले. आता किती वेळात विड्रॉल येईल तुम्हाला सांगतो मी वाटलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर इथं कन्फर्म वरती क्लिक करा. काय म्हणते नॉट इन फंड्स म्हणते. अमाऊंट राहिली टाकायची 1918 रुपये. 1918 रुपये अमाऊंट टाकली इथं आणि कन्फर्म करतो. 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन आहे. झालं 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन आहे. मी आता ते करून घेतो. व्हिडिओ मला पॉज करावा लागेल इकडे मोबाईलवरचा. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढंच. बस भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.